नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मूग डाळीच्या पुऱ्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम मूग डाळ मी 2 तास भिजत घातलेली आणि मूग डाळ बघा चांगली भिजली पाहिजे। बघा अशा पद्धतीत भिजलेली आहे। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया। डाळ टाकून घेतलेली आहे, त्यात टाकायच्यात बघा हिरव्या मिरच्या, तिखटवाल्या आहेत, त्या कमी तिखटवाल्या जरी टाकल्या तरी चालतील। एक गड्डी लसूण, देशी लसूण एकदम बारीक, 9 ते 10 मिरी टाकलेली आहेत, छोटा 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। आता हे काय करायचं, बिना पाण्याचंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। डाळीमध्ये जे पाणी असतं ना थोडंसं, त्याच्यामुळे बारीक चांगलं होतं। जर तुमची एकदम जर नितळल्यानंतर सुकी सुकी जर झाली असेल का नाही, तर मग थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये। वाडगं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर फुलाची आहे बघा। त्यात टाकायचे आपल्याला कसुरी मेथी, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, 2 चमचे मी टाकलेला आहे बारीक 0 नंबरचा रवा। जर मोठा असला तर थोडा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकते। चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि हे पहिलं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचं पीठ। आता गव्हाचं पिठाचं काय आहे माहिती आहे का, जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आणि आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। आता मी ही 1 वाटी घेतलेलं आहे बघा। आणि डाळीचं कसं आहे माहिती आहे का, मी 150 ग्रॅम डाळ घेतलेली आहे। कमी जास्त जरी थोडीशी जास्त जरी झाली तरी पण चालू शकते। आता हे मी मळून घेते, एकदम घट्ट मळायचे। मळून घेतले बघा, जेवढं त्यामध्ये पीठ बसेल ना तेवढंच पीठ टाकायचं। आता माझं 1 वाडगभर तेवढ्याला मला पीठ लागलेलं आहे आणि थोडंसं मग हाताला पाणी लावून वाटलं तर असं घट्ट मळून घ्यायचं। जास्त आपल्याला सैल करायचं नाही, कारण ह्याला 15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचे। मस्त बघा असं मळून झालेलं आहे। आता मी ह्याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवते। 15 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं, तर आता आपण बनवायला घेऊया। गोळा घेतलाय बघा। आता पुरीसाठी कसं माहिती आहे का, छोटा मोठा गोळा घ्यायचा, थोडंसं हाताला काय करायचं आपल्याला तेल लावून घ्यायचं। पीठ लावलं तरी चालतंय, पिठावर जरी लाटलं तर चालतंय। मी एकदम थोडंसं 1 टिपकाभर लावला होता आणि मळून घ्यायचं थोडंसं हातावर जरा गोळा घेताना। अशा पद्धतीनं बघा लाटून घ्यायची, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीत लाटायची। आणि जर तुम्हाला एकसारख्या पाहिजे असल्या तर एका वाटीच्या नाहीतर डब्याच्या झाकणानं गोल गोल करून एकदम बनवून ठेवायच्या, नंतर तळायच्या। तेल ठेवले बघा मी गरम करायला आणि तेल गरम झालंय का बघूया। तर त्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं पीठ टाकूया। चांगलं गरम झालंय, मी काढून घेते। ही जी तेल आहे ना शेंगतेल, आम्ही शेंगतेलच खातो, आम्ही दुसरं कुठलंच तेल खात नाही। खूप जण कमेंट करतात की कोणतं तेल आहे, आमचं घरचंच तेल असतं हे शेंगतेल। चांगलं गरम झालेलं, त्याच्यामध्ये आपण पुरे सोडून घेऊया। पुऱ्यांच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का, आमरस पुरी वगैरे, बटाट्याची भाजी पुरी अशी। आणि फास्ट गॅसवर आपल्याला ह्याला फ्राय करायचे, मस्त फुगतात बघा बघा, टमटमीत फुगतात आणि दोन्ही साईडून चांगलं करायचं। मस्त मुगाच्या लागतात बघा, तेलकट बिलकट होत नाहीत जास्त, चवीला छान लागतात एकदम, म्हणून करायच्या अशा। आणि प्रवासाला वगैरे जर गेला ना कुठं, तर तुम्ही अशा थोड्याशा घेऊन जाऊ शकता। तर कोण कोण चण्याच्या डाळीचं पीठ वगैरे खात नाही, तर मग अशा मुगाच्या डाळीच्या करायचा, मस्त लागतात बघा। आणि दोन्हीकडून चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या। तुम्हाला पाठीमागची साईड दाखवते, बिलकुल तेलकट होत नाहीत। अशा पद्धतीत कलर आला की नाही की काढून घ्यायच्या आणि एकदम टमटमीत अशा फुगलेल्याच राहतात। कमीत कमी 1-1.5 तास तरी बघा ह्या अशा राहतात। अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, बिलकुल तेलकट होत नाही जवळ आपण तळतो ना तवरच। आता कोण कोण कसं म्हणतं तेलकट होईल बघा, आता हे तुम्हाला दाखवते तवरच ह्याच्यावरचं तेल सगळं सुकून गेलेलं आहे। सुक्या सुक्या अशा होतात मस्त, चवीला तर इतक्या छान लागतात का नाही, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।